पंचमांसं मदिराजवेशा मृग्यात् चौर्यं परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरं नरकं नयन्ति. एका व्यसनाच्या वर्ण फार मोठं होईल. मी ते तुम्हाला एका भाषेत सांगते. दूत हा धर्माच्या आहारी गेला होता, त्यामुळे त्यांना किती दुःख भोगायला लागले. मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाही, कारण जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांनाच मांस भक्षण करण्याचा अधिकार आहे. जे प्राणी ओठाने पाणी पितात ते प्राणी बघा कधीच मांस भक्षण करत नाही. गाय, बैल, शेळी, मेंढी हे प्राणी कधी मांस भक्षण करतात का? शास्त्राच्या विरुद्ध वागणारा असा एकच प्राणी आहे जो ओठाने पाणी पिणारा व मांस भक्षण करणारा. तो प्राणी बघितलाय का तुम्ही कुठे? त्याचं नाव माहिती का? जाऊ द्या, मला माहितच आहे, तुम्ही नाही सांगणार, मीच सांगते. त्याचं नाव आहे मानव प्राणी. इतर प्राण्यांनी आपला धर्म सोडला नाही, पण या माणसानं आपला स्वतःचा धर्म सोडला. आई, याच्यावर बाबांनो, कुठलंही व्यसन करणं हे खूप वाईट आहे. दारूचं व्यसन सुद्धा खूप वाईट आहे. याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देते. आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली थंड्याची बाटली. उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली बियरची बाटली. तिने तहान नाही भागली, मग चालू केली देशी बाटली. ती का बरी नाही वाटली? मग चालू केली इंग्लिश बाटली. ती बरी वाटली, पण तिने खिशाची तिजोरी आटली. मग चालू केली गावठी बाटली. ती बरी वाटली, पण ओव्हरलोड होऊन आतडी फाटली. दवाखान्यात गेलो, डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. त्या बाटलीचं पण काय भागेना. शेवटी प्राणज्योत मावळली आणि बॉडी घरी आणली. आंघोळ घातली गुलाब पाणी आणि आतराची बाटली. तिने हौस नाही फिटली, मग चितेवर ठेवली रॉकेलची बाटली. ती ओतली, तिथे सगळी हौस फिटली. विठ्ठल विठ्ठल